नमस्कार. काल राहुल गांधी यां नमस्कार. काल राहुल गांधी यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले ते खूप चांगले होते. जसे की अग्निवीरविषयी झाला, अजून दुसरे काही विषय होते जसे की त्यांचे खूप काही म्हणजे शेतकऱ्यांविषयी, सिलेंडर असो, या सगळ्या गोष्टींवर मोदी का बोलत नाही आहे? मोदी फक्त हिंदू आणि मुस्लिम या गोष्टींवरच का बोलत आहे? विद्यार्थ्यांना त्यांच्या फीसाठी असो किंवा नोकरीसाठी असो, या सगळ्या गोष्टींवर राहुल गांधींनी सूचक भाषण केलं आहे. त्यांनी त्यांचा अजेंडा मांडला आहे. तर ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. खरंच जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण की याच्यातनं खूप काही डाऊट्स जे आहेत आपल्या मनामध्ये, बघा, जी एक प्रतिमा झाली की नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, बट नाही, आपल्याला काहीतरी त्याच्यावर म्हणजे ॲनालिसिस तरी बघावं लागणार आहे. काय भाषणामधले मुद्दे होते ते सगळं बघूया. चॅनलवर नसाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब देखील करत जा. भारतीय सैन्य दलामध्ये भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निवीर ही योजना लागू केली आहे. मात्र या योजनेला देशभरात अनेक ठिकाणांहून विरोध झाला होता. विरोधी पक्ष आणि देशातले बहुसंख्य युवक अजूनही या योजनेचा विरोध करत आहेत. काँग्रेसचा देखील या योजनेला पहिल्यापासून विरोध होता. दरम्यान आता काँग्रेसने या योजनेसाठी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे केरळ खासदार राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर काँग्रेस उमेदवार प्रचार करत आहेत. आज त्यांनी महाराष्ट्रातल्या भंडारा येथील प्रचार सभेमध्ये एक मोठी घोषणा केली. यावेळेस त्यांनी सांगितले की देशात काँग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अग्निवीर ही योजना बंद करू, जेणेकरून जे विद्यार्थी, गरिबाचे विद्यार्थी प्रयत्न करतात त्यांना याच्यातनं नक्कीच लाभ होणार आहे. राहुल गांधी म्हणाले की देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी बेरोजगारीचा मुद्दा मांडायचे आणि म्हणायचे की देशातले 2 कोटी तरुणांना रोजगार देणार असल्याची गॅरंटी त्यांनी दिली होती. पण उलट त्यांनीच नोटबंदी केली, चुकीच्या GST लागू केला, अग्निवीर योजना आणली आणि या सगळ्यामुळे देशात खूप मोठे तेवढे जे छोटे रोजगार होते ते बंद झाले. त्यामुळे 2 गोष्टी मी आधी स्पष्ट करतो. यांची मी अग्निवीर योजना ही आम्ही आता आमचं सरकार येताच बंद करून, कारण आम्हाला एकाच देशात 2 प्रकारचे शहीद नकोत. एक शहीद ज्याला सरकार पेन्शन देणार, शहीदाचा दर्जा देणार, त्यांच्या कुटुंबाचं पालनपोषण करणार आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या दुसऱ्या जवानाला मात्र शहीदचा दर्जा देखील दिला जाणार नाही. त्या जवानाला कुटुंबाला भरपाई देखील मिळणार नाही. पेन्शन तर लांबचाच विषय आहे. मग असे शहीद कसे? जीव तो दोघांचाच जातोय. अशी कुठली योजना आणून ठेवली मोदी सरकारने? राहुल गांधी म्हणाले की 2 तरुण देशासाठी बलिदान देतात, मग त्या दोघांच्या कुटुंबियांना सरकारने सारखीच वागणूक का देत नाही? त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी अग्निवीर ही योजना बंद करणार आहोत. खरं तर ती योजना भारतीय सैन्याला नकोच आहे. त्यांनी अशी योजना मागितलीच नव्हती. ही योजना पंतप्रधान कार्यालयातून बनवण्यात आली. त्यांनी ही योजना लागू केली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने सैन्याला सांगितले की तुम्ही अग्निवीर योजना लागू करा. देशातल्या कोणत्याही तरुणाला ही योजना नको आहे. खरंच नको आहे आपल्याला. पूर्वी देशात सैन्य भरती केंद्र होत होती, ते आता बंद पडलेत. कारण सर्वांना माहिती आहे की अग्निवीर झाल्यास पेन्शन किंवा इतर कुठल्याही सरकारी योजना मिळणार नाहीत. बलिदानानंतर शहीदाचा दर्जा देखील मिळणार नाही. कॅन्टीनचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आम्ही ही योजना बंद करणार आहोत. राहुल गांधी म्हणाले, मोदींनी देशात चुकीच्या GST लागू केला. या GSTमुळे देशातले छोटे मोठे जे उद्योगधंदे होते ते सगळे संपले. लहान आणि मध्यम उद्योगधंदे बंद पडले. याच वेगवेगळे कारण होते. दलाली खाणारा आणि खंडणी गोळा करणारा GST आम्ही बदलणार आहोत. आम्ही सत्तेत आल्यात देशात एक कर प्रणाली लावू. तसेच जनतेकडून कमीत कमी कर तर गोळाच केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू मुस्लिम धर्म यांवर 24 तास बोलू शकतात आणि समाजात तेढ देखील निर्माण करतात. मात्र युवक ज्या बेरोजगारीसाठी समस्येने त्रस्त आहे त्यावर मात्र मौन बाळगत आहेत. अशा शब्दात कठोर टीका राहुल गांधींनी यावेळेस केली. खरंच, आणि ते ॲक्च्युअलमध्ये आहेच. सगळ्यांना विचार करण्यासारखे आहे की हा जो माणूस आहे, हा जो बोलतोय, त्यांनी करून पण दाखवलं आहे. केरळमध्ये पण त्यांनी केलं आहे. तमिळनाडूच्या सारख्या स्टेटमध्ये ते सगळ्या गोष्टी करतायत. सो त्यांना एक वोट जर आपल्या सगळ्यांना वाटत असेल की आता काहीतरी बेरोजगारी या ज्या काही गोष्टी त्या बंद व्हायला पाहिजेत, तर नक्कीच सगळ्यांनी विचार करण्यासारखे. चॅनलवर नसाल तर नक्कीच लाईक करत जा. एक लाईक तरी करत जा. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.